हाय हॅलो नमस्कार. आज दोघांचे टिफिन झाले आणि आपला सिलेंडर संपला. मिलन घरी असल्यामुळे पटकन सिलेंडर भरून आणता आलं. गावात गेल्यामुळे मग फ्रूट्स वगैरे पण घेतले आणि घरातली फुलं पण संपली होती. देवासाठी फुलंही घेतले आणि गजरे मी खूप दिवसांनंतर घेतेय. राधाकृष्णाच्या गळ्यामध्ये घालायला फार छान वाटतात. त्याच्यानंतर गेले पूजा भंडारच्या दुकानात. मला धूप वगैरे घरातले संपले होते, तेही घ्यायचे होते आणि गुड्डी दिदींसाठी पण आहे ना मला एक धूप घ्यायचं होतं, ते पण घेतलं मी. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर छान देवपूजा करून घेतली. पितांबरीने देव घासले आणि मला किराण्याच्या दुकानात काम होतं, जे किराण्याचं दुकान गुड्डी दिदींच्या घराखाली आहे. मग तिथे गेले. मग गुड्डी दिदींच्या घरी गेल्यानंतर त्यांनी कुरड्या वगैरे दिल्या, चहा वगैरे केला. छान चहा पीत बसलो, थोड्याशा गप्पा झाल्या आणि घरी आल्यानंतर मग पेस्ट कंट्रोल आले कारण आज गुड्डी दिदींनी पेस्ट कंट्रोल करून घेतलं होतं. मग त्यांना बोललं की आपण आपल्या घरी करून घेऊयात. मग त्यांनी तेच माणसं इकडे पाठवले आपल्या घरी. तर मग का पेस्ट कंट्रोल करते मी, तर काही झुरळ वगैरे नाही आहेत, पण जे कबूतर आहेत ना खूप त्रास देत आहेत गॅलरीमध्ये, किचनच्या गॅलरीमध्ये, प्लस बेडरूमच्या खिडकीमध्ये. आणि बेडरूमची खिडकी आणि तृषाचा बेड एकदम जवळ आहे. मग ते छोटे छोटे किडे होतात कबुतरामुळे. त्याच्यामुळे आपण स्पेशली पेस्ट कंट्रोल करून घेतलं. या काकांना मी सगळं विचारलं की बाळाला याने काय त्रास होतो का, किंवा मला डीप क्लिनिंग करावं लागेल का यानंतर परत. तर तसला कुठलाही प्रकार करावा लागणार नाही. सुकलं की हे होऊन जातं, जास्त काय आपल्याला स्वच्छता करावी लागणार नाहीये, धुणं वगैरे या गोष्टींचं. तर आपल्या घरात पेस्ट कंट्रोल झालेलं आहे. आणि असा काहीसा आजचा आपला दिवस होता. बाय बाय.